जय जिजाऊ मित्रांनो. हरियाणा फरीदाबाद सिकरी या ठिकाणी मिनल नावाचं एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये अ, जे संडासचं दार आहे, त्या दारामध्ये त्या दारावरती छत्रपती शिवाजी शिवरायांचा फोटो लावलेला आहे आणि रावल नरेश, पद्मावती यांचा लेडीजच्या बाजूला जो दरवाजा आहे, लेडीजचा बाथरूम आहे, त्या बाथरूमवरती संडासाच्या दरवाजावरती त्या राणी पद्मावतीचा फोटो लावलेला आहे. हे 2 फोटो लावलेले आहेत आणि जे हे हॉटेल आहे, हे हॉटेल मिनलचंद शर्मा यांचं हे हॉटेल आहे. त्या हॉटेलवरती हे लावलेलं आहे आणि हे जे मिनलचंद शर्मा कोण आहे माहिती आहे का? हा भडवा मिनलचंद शर्मा हा भाजपचा रनिंग आमदार आहे तिथला आणि या हरामखोरानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो फोटो आहे, तो फोटो संडासच्या दारावरती लावलेला आहे. त्या दारावरती छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो लावला. ते फोटो लावला का लावला? कारण माहीत आहे, त्यांना माहीत आहे, की जे शिवाजी महाराजांचे जे मावळे होते, ते मावळे आता राहिलेले नाहीत. आता ते शंड झालेले आहेत. आता त्यांची जी मर्दानकी आहे, मर्दुमकी आहे, ती मर्दुमकी त्यांच्यामध्ये राहिलेली नाही. म्हणून या हरामखोर लोकांची हिंमत होते आणि तो भाजपचा असल्यामुळं त्याला माहिती आहे माझं सरकार आहे, मला काही होत नाही, माझ्यावरती कुठला गुन्हाही दाखल होत नाही, हे त्याला माहीत आहे. म्हणून ही त्याची हिंमत होते. कारण आजपर्यंतचा इतिहास आहे तुम्ही बघा. भाजपचा आजपर्यंतचा भाजपचा इतिहास आहे. भाजपच्या किंवा भाजप सोबत काम करणाऱ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अपमान होतो. एखादा महिना खाली जात नाही. 12 महिन्यात कमीत कमी 12 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो. तुम्ही ऑब्झर्वेशन करा. कोरटकर, राहुल सोलापूरकर, आपला भगतसिंग कोश्यारी आणि अनेक म्हणजे नावं कमी पडतील एवढी नावं आहेत, की ती भाजपशी रिलेटेड किंवा आर-एस-एसशी रिलेटेड ही लोकं आहेत. आणि ह्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज फक्त सोयीपुरते हे लोकं वापरतात. पण शिवाजी महाराजांनी ज्या 18 पकड जातीचं स्वराज्य निर्माण केलं, त्या शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अपमान करत असतील. कारण शिवाजी महाराजांचे अनुयायी सुद्धा शंड झालेले आहेत. ते नेत्याच्या ताटाखालची मांजरं झालेली आहेत. सांगायचं झालं शिवाजी महाराज ज्याचा जर वेळोवेळी अपमान होत असेल आणि तुमचं रक्त जर खळवळत नसेल, तर मोठी शोकांतिका आहे. आज शिवाजी महाराजांचा फोटो जर संडासच्या दारावरती लावला जात असेल, तर आज अख्खा देश पेटायला पाहिजे होता. अख्ख्या देशात त्याची हॉटेल जाळून टाकायला पाहिजे होती. त्याला आज तुरुंगात असायला पाहिजे होता तो. कारण त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं ही काही साधी गोष्ट नाही. पण या लोकांची हिंमत का होते? शिवाजी महाराजांना हे म्हणतात, की छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदुत्व टिकवलं. मग जर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व टिकवलं असेल, तर आज यांचं हिंदुत्व कुठे गेलं? आज हे हिंदुत्वासाठी का बाहेर नाही आले? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व टिकवलं म्हणत असतील, त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या सन्मानात यांनी निदर्शनं करायला पाहिजे होती. आज हिंदुत्ववादी लोक हे कुठल्या बिळात जाऊन बसलेत. तो भिडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवतो. आज त्याला सोशल मीडियावरती हे जे काय चाललं हे दिसत नाही का? आज हा जो फोटो आहे हा व्हिडिओ त्याच्याकडे गेला नसेल का? का नाही आज त्यांनी कुठं बाईट दिली? का नाही त्यांनी आज त्याच्या पोरांना हातामध्ये काठ्या तलवारी घ्यायचं सांगितलं? ज्या वेळेस सोलापूरकर अपमान करतो, ज्या वेळेस तो भगतसिंग कोश्यारी अपमान करतो, त्यावेळेस या लोकांवरती कारवाई होत नाही. या लोकांना जाब विचारला जात नाही. का? तर हे भाजपशी रिलेटेड आहेत म्हणून. का? तर हे संघाशी रिलेटेड आहेत म्हणून. आज हिंदुत्ववादी लोक कुठे गेलेत? कुठे गेला हा भडवा 1.5 फुट्या नितेश राणे? का नाही रस्त्यावरती आला? या हरामखोर लोकांमुळेच आमचं जे या देशातील ही जी हे झालेली आहे, वाटोळ झालेली आहे, या लोकांमुळे झालेलं आहे. महापुरुषांचा वापर फक्त यांच्या फायद्यासाठी हे हरामखोर लोक करतात आणि आम्ही सुद्धा या नेत्यांची चाटुगिरी करणं थांबवलं पाहिजेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानात आम्ही सुद्धा पुढे आलं पाहिजेत. आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजेत. शिवाजी महाराजांचा जर असा वेळोवेळी अपमान होत असेल, तर या लोकांना धडा शिकवला पाहिजे. हे लोक रस्त्यावरती नाही आले पाहिजेत. असा बंदोबस्त आम्ही या लोकांच्या विरोधात केला पाहिजे. कारण हे सरकार यांना काहीच करत नाही. सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं घेणं नाही, बाबासाहेबांचं घेणं नाही, शाहू महाराजांचं घेणं नाही, महात्मा फुलेंचं सुद्धा घेणं नाही, संभाजी महाराजांचं सुद्धा घेणं देणं नाही. ज्या लोकांना फक्त सोयीपुरतं, राजकारणापुरतं महापुरुष वापरायचं एवढंच या लोकांना माहित आहे. म्हणून आमच्या महापुरुषांची अस्मिता आम्हालाच जपावं लागेल. आमच्या महापुरुषांच्या जर विरोधात कोणी बोलत असेल तर रस्त्यावरती आमच्या सारख्यांनाच उतरावं लागणार आहे. या भडव्यांना आता सांगा की बाबा रे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त हिंदुत्वासाठी नका करत जाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचं हे स्वराज्य निर्माण केलंय. पण ज्या वेळेस शिवाजी महाराजांचा अपमान होतो त्या वेळेस तुम्ही कुठल्या बिळात जाऊन बसता, याचं उत्तर या लोकांना विचारा. आणि त्या हरामखोर जो तो मिनल शर्मा आहे, त्या हरामखोराला धडा शिकवला पाहिजे. त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.